छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर तालुक्यातून एक खळबळजनक घटना सध्या समोर येते, ज्यामध्ये शेतात कापूस वेचताना झाडाखाली खेळत असलेली चिमुकली जोरजोरात ओरडायला लागली आणि त्यानंतर सगळं कुटुंब त्या दिशेने धावलं असता त्यांना जे काही दिसून आलं ते ऐकून तुम्हीही हादराल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील प्रवचखेडा परिसरात गट क्रमांक 133 इथं पूरक काशीनाथ चव्हाण याच्या शेतामध्ये मध्य प्रदेशातील काही मजूर कामानिमित्त कुटुंबासह आले होते। कुटुंब परिसरात कापूस वेचत असताना चिमुकला झाडाखाली खेळत होता। एकटा चिमुकल्याला बघून बिबट्यानं त्याच्यावर झडप घातली। चिमुकल्याला जबड्यात पकडत बिबट्या तब्बल 150 फूट ज्वारीच्या शेतात घुसला। बिबट्यानं चिमुकल्याला जबड्यात धरलेलं थरारक दृश्य मोठ्या भावानं बघताच तो ओरडला। यावेळी शेजारी ट्रॅक्टर चालवणाऱ्या ट्रॅक्टर चालकानं मुलाला नेलेल्या शेतात थेट ट्रॅक्टर घातला। ट्रॅक्टरच्या आवाजानं बिबट्यानं मुलाला सोडून पळ काढला। या बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच वन विभाग व शिवर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। मुलाला फरफटत नेताना शेतात अक्षरशः रक्ताचा सडा पडलेला होता। चिमुकल्याच्या मृत्यूवर गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली। मागील 18 दिवसात या परिसरात बिबट्यानं हा दुसरा हल्ला केलाय। बिबट्याचा वावर वाढल्यानं ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे।